नमस्कार सगळ्यांना. आज मी आपला जास्ती वेळ नाही घेणार आहे, पण आपली जी टेक्निकल टीम आहे त्यांना पण थोडा आराम दिला पाहिजे आणि काही महत्वाचे विषय सांगणार आहेत. कारण माझे खूप व्हिडिओ आहेत, त्याच्यात आपण अ, अ, स- कसं स्थळ शोधायचं, म्हणजे सुयोग्य साथीदार कसा निवडायचा ह्याच्यावर पण आहेत. त्याच्यानंतर एक रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून होतं की स्थळ म्हणजे आपल्याला एका व्यक्तीशी लग्न करायचंय, तिथून उलट कसं यायचं. आज मला एक आपल्या लग्न जुळवण्याच्या प्रथेमध्ये, सध्याच्या प्रोसेसमध्ये जे काही महत्वाचे काही 2-3 विषय तेवढेच घेतो. एक म्हणजे जो गणेश देसाईंनी सांगितला हा मुद्दा महत्वाचा आहे. 35-40 नंतर आपल्या बरोबरचे सगळे लग्न होऊन जातात. आपली सगळी भावंड, ज्यांना आपण कझिन्स म्हणतो, आणि आपले मित्र मंडळी, आणि मग ते त्यांच्या संसारात असे अडकलेले असतात की तिथून आपल्याला ऍक्सेस मिळत नाही आणि एक लोनलीनेस येतो. सगळ्यात भयानक आजार जर मनुष्याचा धरायचा असेल तर तो लोनलीनेस आहे. त्याच्यानंतर गणेश देसाईंनी स्वयंवर ही कल्पना छान सांगितलं. एक छान उदाहरण दिलंय. कोणीही मध्ये मेसेज पाठवू नका. या कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांचे विषय आपण विचारणार आहोत. तर स्वयंवर मध्ये छान सांगितलं त्यांनी की पूर्वी 15-15, 20-20 वेगवेगळ्या देशाचे राजे राजकन्येला मागणी घालण्यासाठी स्वयंवर जे असायचं त्याच्यात कॉन्टेस्टंट म्हणजे तिथे काहीतरी स्पर्धा असायची आणि ती जिंकायच्या उद्देशाने जायचे आणि एकच जण जिंकायचे, बाकीचे जण नाराज होऊन पण पूर्ण ताठ मानेने परत यायचे, कारण स्वयंवर हे एकालाच प्राप्त व्हायचं. दोन्ही विषय गणेश देसाईंनी छान सांगितलेले आहेत. त्यामुळे ना आपण कुठेही ह्याच्यात 2 गोष्टी शिकायच्या आहेत की आपल्याला एकच स्थळ पाहिजे जी आपली जीवनसाथी बनणार. मग ती मुलगी बायको म्हणून किंवा मुलगा नवरा. तर ती एक व्यक्ती आपल्या समोर यायला कधी कधी वेळ लागतो आणि तो वेळ लागावा, आपण त्याच्यासाठी उत्तम विचार द्यावा. हा, तर पण ती आपल्याला व्यक्ती पाहिजे. तर काय झालंय, बाकीच्या सगळ्या ग्रुपवर वगैरे जी चर्चा होते की मला आलेले 2 वाईट अनुभव, मला आलेला वाईट अनुभव, आणि मग त्याची चेन लागते. आपल्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चेन ऑफ गुड ऍक्शन्स आणि चेन ऑफ बॅड ऍक्शन्स. आता आलेले वाईट अनुभव सांगायची चेन लागली ना की चेन ऑफ बॅड ऍक्शन्स वाढते. आणि आपल्याला लग्न जुळवण्याच्या कामामध्ये एखादा चांगला अनुभव आला की तो आपण सांगत नाही, आपण तो अध्यारीत धरतो. तर मला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही कुठेही चर्चा करताना, कुठच्याही व्हॉट्सअप ग्रुपवर असताना आलेले चांगले अनुभव शेअर करा. कारण चांगले अनुभव शेअर केल्याने इतरांनाही वाटेल की मीही असं करावं. वाईट अनुभव शेअर करून फायदा काही नाही होणार. चेन ऑफ बॅड ऍक्शन्सने सगळा समाज बॅड होतो आणि चेन ऑफ गुड ऍक्शन्सने समाज गुड होतो. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत आणि आपल्या समोर असंख्य लोक आहेत. त्याच्यात असणार, सगळ्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागायला पाहिजे असं नाहीये. घरातली आई वडिलांपैकी प्रत्येक व्यक्ती ही मॅनेजमेंटचं स्टडी केलेलं नसतं. त्यांना हे प्रकरण कसं हाताळायचं हे कधी कधी चूक होऊ शकते. इनडायरेक्टली त्यांच्याकडून आपल्या पाल्याचं, मुलीचं किंवा मुलाचं नुकसान पण होऊ शकतं. एक ह्युमन सायकोलॉजी सांगते की तुम्ही जर मनाने आणि बुद्धीने समृद्ध आणि सुसंस्कृत असाल तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीतले गुण दिसतात. लक्षात घ्या, अवगुण नसतात असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे समोरच्या व्यक्तीतले गुण शोधायचे आणि आपला मार्ग सुकर करायचा. हा एक विषय मला घ्यायचा होता. दुसरा विषय महत्वाचा आहे की जीवनातली आपली प्राथमिकता काय. आता हे लग्नासाठी सगळे मुलगे आणि मुली आपल्या समोर आहेत. आपल्या जीवनातली प्राथमिकता आहेत ना, त्या 3 आहेत. पहिल्या त्या अशा आहेत की मी स्वतः, ही एक प्राथमिकता आहे. मी ठीक तर सर्व ठीक, हे सगळ्यांना लागू होतं. कुटुंब ही एक प्राथमिकता आहे.
आणि कामकाज म्हणजे अर्थार्जन ही एक प्राथमिकता आहे. तर ह्या 3 प्राथमिकतेला धरून कुटुंब हा जो भाग आहे ना, या संदर्भात आपण लग्न विषयात बोलतो. हे ठीक आहे, लग्न झाल्यानंतर ते गोल्डन डेज सुरुवातीचे पाहिजेत ते सगळ्यांना मिळणार आहे आणि त्याच्यात भरपूर आपलं जे आठवणी मेमरीज म्हणतात त्या आपल्याला बनवायच्या असतात. पण लग्न झाल्यानंतर आपण एक कुटुंब फॉर्म करतो, ज्याला सुरुवातीला त्रिकोणी किंवा छोटं कुटुंब म्हणतात. आणि तेव्हा असं होतं की मी, माझी बायको किंवा नवरा हा भाग झाला, त्याच्यानंतर माझ्या घरातले इतर सर्व मंडळी, त्याच्यानंतर माझे इनलॉज म्हणजे सासू सासरे, त्या घरातली सगळी मंडळी, अशी ऑर्बिट्स आहे. त्यामुळे लग्न हे दोघांसाठीच आहे, पण ते कुटुंब स्थापन करण्यासाठी आहे. आणि कुटुंब स्थापन करायला आपल्याला काय काय लागणार आहे, तर सर्वात प्रथम एक चांगली आपल्याशी जुळतं घेईल अशी व्यक्ती लागणार. हा, कारण आपण काय झालेलं आहे, हळूहळू ना जीवन पद्धती अशी बनली आहे. आपण आहोत मूळ म्हणजे अश्मयुगात, की 18 वर्षाचा मुलगा झाला की 14-15 वर्षाच्या कल्पातल्या एखाद्या मुलीला घेऊन तो त्याचं कपारीमध्ये संसार सुरू करायचा. त्याला फक्त एकच गोष्ट येणं अपेक्षित होती 18 वर्षाच्या मुलाला, शिकार करणं आणि संरक्षण करणं. त्याला आपण आता म्हणतो अर्थार्जन आणि संरक्षण. बाकी सगळी डिपार्टमेंट स्त्रीला दिलेली आहेत. स्त्री मल्टीटास्किंग आहे. जन्म देणं, बाळाला संगोपन करणं, घरातलं सगळं अन्न जेवण वगैरे ह्याची व्यवस्था बघणं, पाण्याची व्यवस्था बघणं, म्हणजे मूळ आपण जो आहोत ना, आणि आत्ताचा सिव्हिलायझेशन मधला आपण, ह्याच्यात एक मुळातच द्वंद्व आहे आणि त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. आपल्याला आता काय झालेलं आहे बघा, कोणत्याही हॉटेलचं खाणं पाहिजे तर ते 20 मिनिटात येतं. कोणत्याही कुठेही जाण्यासाठी रिक्षा टॅक्सी तुम्हाला दाखवते 2 मिनिटात, 3 मिनिटात, 1 मिनिटात टॅक्सी येईल म्हणून. ऑनलाईन खरेदीसाठी आज रात्री 11ला खरेदी केली तर कदाचित उद्या दुपारी 12 वाजता पार्सल येतं. आणि अभ्यास पदवी ही गोष्ट अशी आहे, माहिती याला 1 वर्ष लागणार किंवा 2 वर्ष लागणार. एकच अनिश्चित गोष्ट आपल्या समोर आता झाली आहे आणि ती म्हणजे लग्न कधी जुळणार आणि लग्नासाठी मला सुयोग्य जीवनसाथी कधी मिळणार. तर त्याच्यावर आपल्याला एकच गोष्ट आहे आणि त्याला द्यायचा इतका वेळ आपल्याला द्यायला पाहिजे. आता हे सुयोग्य हा शब्द आहे ना, तो कुठे येतो लक्षात घ्या. मी जे नेहमी म्हणतो की कमीत कमी 3-4 वैयक्तिक भेटी झाल्या पाहिजेत. त्याच्यात जर आपल्याला जाणवलं की समोरची व्यक्ती, मग तो मुलगा असून दे किंवा मुलगी असून दे, ह्याच्यात आपल्याला मैत्री दिसते. जनरली आपली मुलं म्हणतात बघा, लग्न होणार आहे की नाही माहितीये नाही, पण यू कॅन बी अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मग तू माझा एक चांगला मित्र किंवा मैत्रीण होऊ शकते. आणि ती भावना जरी आली तरी डोळे मिटून लग्न करावं. कारण मैत्री हा शब्द खूप महत्वाचा आहे. पण असं बघण्यात येतं की पालकांना काय वाटतं, एकमेकांना शोभणारं जोडपं असावं, उंची, बांधा, रंग वगैरे. जावई सून ही सुस्वभावी, गुणवान, मोठ्यांचा सन्मान करणारी, सर्वांची काळजी घेणारी असावी. हे सगळं रास्त आहे ना. आपल्या जीवन प्रवासात ते आपल्या जवळपास असावे, आपल्या वृद्धापकाळात वगैरे वगैरे पालकांच्या अपेक्षा असतात. त्याच्या अगोदर एक पत्रिका बघणं हे आपल्या मुला मुलींना कधी कधी थोडं मनात एक प्रश्न असतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, ज्याला फिल्टर म्हणतो आपण, गाळणी लावल्यानंतर एखादं स्थळ मुला मुलीकडे येतं आणि मुलं मुली काय विचार करतात, खूप सुंदर, रुबाबदार, हसतमुख असावं, खूप शिकलेलं असावं, मोठं अर्थार्जन पॅकेज असावं, प्रशस्त असे घर असावं, दारात गाडी घोडा असावा, हायफाय फॅमिली लाईफ असावं.
मला समजून घेणारा असावा, माझी काळजी घेणारं असावं, माझ्या पालकांना सांभाळणारं असावं, वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या फिल्टर मधून आपण सुरुवातीला आता काय करतोय, समजा पालकांनी पत्रिका बघितली की पहिलं येतं की शिक्षण किती आहे, पॅकेज किती आहे, राहण्याचं ठिकाण किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जीवनात. पण त्याचा अर्थ नाही की हे सगळं बघितल्यानंतर आपल्या समोर येणारी व्यक्ती ही आपण लग्न करण्यासाठी, ज्याला आपण जीवनसाथी म्हणतो, ज्याच्याबरोबर पुढची 55, 60, 65 वर्ष आपल्याला काढायची आहेत, ह्याच्यासाठी जो कस असतो. कारण ना, लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. तू हे कबूल केलं होतं, तू ते कबूल केलं होतं. मी नेहमी सांगतो, ज्या लग्नापूर्वीच्या दीड तासाच्या जर 3 किंवा 4 तुमच्या बैठका झाल्या, भेटी, तर त्याच्यात लग्नानंतर काय हा विषयच नको आहे. तुझं माझं लग्न हा विषयच नको आहे. कारण हा विषय आला की मनुष्य उत्तर आहे ना, तो जाणीवपूर्वक देतो, ते करेक्ट मनातलं असेल असं नाही. हा, ते उत्तर आवडेल असं देतो मनुष्य. पण इतर शिरोप्याच्या सगळ्या गप्पा करायच्या, पॉलिटिक्सवर करा, गर्दीवर करा, हा, शेजार धर्मावर करा, कशावरही, जगातल्या सगळ्या युद्धावर करा. त्याच्यात तुम्हाला त्या व्यक्तीचे विचार आणि आपले विचार हे मैत्री रूपात येत आहेत की नाही कळेल. तर लग्न हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये, एचआर नाहीये की हे चेकलिस्ट आहे, हे सगळं आहे ना, मग आपण याच्याशी लग्न करायचं, हे जाणून घ्या. हा, पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट नाहीये. परत लग्न हा एक संस्कार आहे आणि ह्या संस्काराला सोडचिठ्ठीची सोय नाही. लग्नाला लाईटली घेऊ नका, लग्नाला वेगळ्या मुद्द्यात मापू नका. हा, कारण आपण म्हणतो सुस्वभावी पाहिजे, चांगलं पाहिजे, याला काही कोणतं माप नाहीये. ज्या तुमच्या भेटी होतील त्याच्यात तुम्हाला हे डोकावणार आहे. त्यामुळे छान सगळ्यांनी राहायचंय. आणि कोणत्या मुद्द्यांना कुठपर्यंत किती महत्व द्यायचं, धरून चला की पगारामध्ये फरक आहे, तर काय करता येतं की भेटी करून घ्या ना अगोदर. आताची आमची मुलं मुली सुदृढ आहेत, त्यांना कळतं कधी इन्व्हॉल्व्ह व्हायचं आणि कधी नाही इन्व्हॉल्व्ह व्हायचं. पण पालकांनी बघायच्या गोष्टी बघितल्यानंतरच मुलांना फोटो दाखवा आणि कॉन्टॅक्ट द्या. पालकांची जबाबदारी म्हटलं तर खूप आहे आणि त्यांना शेअर कमी आहे. पालकांनी आपल्या अपेक्षा एवढ्या लादू नयेत की जणू काही त्यांचंच लग्न आहे. पण जबाबदारी आहे, कारण आपल्या मागे अनुभव आहे. तर मुला मुलींना भेटून द्या आणि असं करूया नको की ही सगळी चेकलिस्ट संपल्यानंतर त्यांना भेटून दे. भेटून दे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यात जर मैत्री डोकावली तर शिक्षण, पॅकेज, राहण्याचं ठिकाण हे सगळे दुय्यम आहे. आपल्याकडे जेव्हा 4थ्या शनिवारी आपण ऑनलाईन गप्पा मारतो, मध्यंतरी असं आलं, एक पालक म्हणाले की मी राहतो ती आणि तिची नोकरी या दरम्यानच स्थळ पाहिजे. बघा, आपली विचार, मी कोणाला दोष देत नाहीये, आपली विचारसरणी अशी कशी झाली. मला एक चांगली व्यक्ती माझ्या मुलीसाठी पाहिजे, एक सद्गुणी मुलगा पाहिजे. ह्याच्यापेक्षा मी राहतो आणि ती नोकरी करते त्या दरम्यानचं स्थळ पाहिजे. नोकरी कोणाची परमनंट नाही, आपण राहतो ते परमनंट नाही. हे कोविडने पण आपल्याला शिकवलेलं आहे. 2.5 वर्ष तब्बल नथिंग इज परमनंट. आणि आता युक्रेन वॉरने पण आपल्याला शिकवलेलं आहे की युक्रेनमध्ये राहणारे जे सदन सगळी लोक होती, म्हणजे माझ्या डोक्यात कुठचाही वाईट विचार नाहीये, पण अशा वेळेला आपला सहकारी, आपला जीवनसाथी जर मैत्रीपूर्ण स्ट्रॉंग आपल्या बरोबर असेल तर या जगात कशासाठी आपल्याला बघायला लागत नाही. आपण आपले आई वडील बदलू शकत नाही, भावंड बदलू शकत नाही. तसंच लग्न हा संस्कार होऊन जर आपण एकत्र आलो तर नवरा आणि बायको बदलणं हा पण विषय नाहीये. 55-60 वर्ष असं मस्त तरंगत छान जगता आलं पाहिजे, सगळ्या परिस्थितीत आणि सगळ्या अडचणीत. आज हाच मी चान्स घेतला, हा वेगळा मुद्दा वेगळ्या शब्दात तुमच्यासाठी मांडण्यासाठी. आणि मी इथे थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.